असेल, आरोग्य असेल, इतर मूलभूत सुविधा, पाणी असेल, त्याच्यावरती आम्ही ते पैसे खर्च करून जे काय पैसे शिल्लक राहत आहेत ते पैसे आम्ही गावाच्या विकासासाठी वापरत आहेत. आणि निश्चित त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचे ग्रामस्थ असतील, जे सदस्य असतील, ते सुद्धा जो काय ठेकेदार काम करतो ठेकेदारांना आम्ही काही शब्दामध्ये त्या सांगत असतो की बाबा त्या कामाची क्वालिटी राहिली पाहिजे. जर तू चांगल्या प्रकारे काम केलं, जर रोड चांगल्या प्रकारे केला तर आम्हाला आमचे पैसे निश्चित वाचतील आणि त्या पद्धतीने ते काम करतायत. आपण सुद्धा सगळं विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थित अभ्यास केला आणि पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या सगळ्या अडचणीसाठी याचे जे सर्व मान्यवर आहेत, त्यामध्ये किशोरप्पा असतील, नंदकुमार असतील, विनोद असतील, प्रशांत असेल, नागेश, या सर्वांना तुम्हाला मदत करायची इच्छा आहे. सर्व विद्यार्थ्यांना मदत करायची इच्छा आहे. तर मॅडम शाळेला मदत करायची आहे करा, फक्त तुम्ही त्यांना सांगायचं की आम्हाला काय मदत पाहिजे. कारण गावाच्या बाहेर सुद्धा ज्या ज्या वेळेला गरज लागते त्या त्या वेळेला हे सगळे प्रमुख लोक मदत करत असतात. फक्त आमची एवढीच इच्छा आहे का शाळेमध्ये शिस्त असावी, शाळा चांगल्या दिशेने चांगल्या मार्गाने निघून जावे, जेणेकरून माझे विद्यार्थी, माझी शाळा सांगताना आम्हाला अभिमान वाटला पाहिजे. अजून 3 महिने तुम्हाला त्रास सहन करावा लागेल मला असं वाटतं. 3 महिने शाळेचं बांधकाम पूर्ण होण्यासाठी 3 ते 4 महिने धमकेबाबत तुम्ही सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जागा दिली, बसण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली, त्यासाठी तुमचे सुद्धा मी आभार मानतो. तुमच्यासोबत शाळेला आम्हाला काही मदत करायची आहे, तुम्हाला सुद्धा काही गोष्टी द्यायच्या आहेत, तर त्या अजून देण्यामध्ये थोडंसं आम्ही कमी पडतोय. भविष्यामध्ये CSR या इतर माध्यमातून तुमची सुद्धा जी काही डागडुजी करायची आहे ती सुद्धा करण्याचा निश्चित प्रयत्न करू. आणि ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद एकत्र येऊन भविष्यामध्ये त्या सर्व मार्गी लावून आपण माझ्यासाठी वेळ काढणार. प्रेम आहे. मला सांगायला खूप अभिमान वाटतो की कुठल्याच ग्रामपंचायतीत असं नाहीये की हायस्कूलला एवढी मदत केली जाते, तेवढी मदत माझ्या हायस्कूलला होते. हे मी ऐकते. कुठे मिटिंगला गेले तरी माझ्या शाळेचं नाव काय घेतलं जातं की तुमचे सरपंच तुम्हाला खूप मदत करतात आणि त्यासाठी आम्ही खरंच खूप आनंदी आहोत, खुश आहोत आणि आम्ही लकी आहोत खरं तर की असे सरपंच आम्हाला भेटले इथे. कारण की त्यांनी कधी दुमत नाही केलं की झेडपी शाळा कुठली आणि हायस्कूल कुठलं. सगळ्यात जास्त मदत साहेबांकडे झाली आणि आम्ही हक्काने अगदी हट्ट करतो की आम्हाला द्या आणि साहेब देतात. आता थोडेसे बिझी असल्यामुळे आम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकत नाही, पण इकडे तिकडे असं फोन करून आम्ही सर तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतो. कारण तुमचं पद आता असं आहे ना की आम्हाला इकडे विचार करावा लागतो की सारखा फोन कसा करावा. कारण आम्हाला सवय लागली आहे, एवढं सगळं झालं की साहेबांना फोन करा की आपली गरज पूर्ण होते. तर हे साहेबांचं खरंच खूप मोठं कौतुक आहे की कुठल्याही ग्रामपंचायतीत नाही, पण आमच्या इथे आमची शाळा खूप खूप लकी आहे की साहेब आम्हाला खरंच खूप मदत करतात. थँक्यू सर. याच्या सर्व शिक्षक स्टाफकडून, सर्व विद्यार्थ्यांकडून तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी, आयुष्यासाठी खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो.